पब्लिक जास्त येत नाही आहे, एक्सप्लोर नाही केलं गेलेलं आहे मंदिर. आणि या मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्गरम्य क्लायमेट आहे इकडे. हे तुम्हाला ब्ल्यू कलरचा बोर्ड लागेल. हे ब्ल्यू कलरचा बोर्डच्या इथून हा जो रोड गेला, हा रोड पकडूनच तुम्हाला जायचं आहे. इकडे ह्या लोकांनी एक फोटो लावलाय, श्री गजानन महाराज शेगावचा फोटो आहे आणि आपले श्री स्वामी समर्थ यांचा फोटो आहे. माहिती नाही झाड कुठलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवमाडी, तुमचा मराठी युट्यूबर. सध्या मी आहे गोरेगाव ईस्ट ह्या एरियामध्ये. म्हणजे आपण चाललेलो आहोत आरे कॉलनीमध्ये. एक हिडन टेम्पल आहे, हिडन मंदिर आहे. आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. आय थिंक अजूनपर्यंत यूट्यूबवर तो मंदिर कोणी एक्सप्लोर केलेला नाही आहे माझ्या मते तरी. एक आरे कॉलनीमध्ये मठ पण आहे. मठ पण भरपूर जणांना एक्सप्लोर केलं आहे. बट हे जे मंदिर आहे, एक छोटंसं मंदिर आहे आरे कॉलनीमध्येच, गोरेगाव ईस्टला आहे. तुम्हाला कसं यायचं डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ॲड्रेस देईल. तर मित्रांनो, हा आरे कॉलनी एरिया आहे. बघू शकता आजूबाजूला झाडं वगैरे आहेत. इथेच एक मंदिर आहे आतमध्ये. तिकडे पुढे मंदिर आहे, टेम्पल आहे, हिडन टेम्पल आहे, छोटंसं मंदिर आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. तर मी आलो ॲक्च्युली इकडून. ते मुलं क्रिकेट वगैरे खेळतात ना, तिथून मी जो राईटचा एरिया आहे तिथून मी सरळ आलो. वेलाच आहे आरे कॉलनी, हायवे गोरेगाव ईस्टला लागूनच आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी बोललो की आपल्याला आरे कॉलनीमध्ये एक हिडन टेम्पल आहे. त्या टेम्पलमध्ये जायचं आपल्याला. ते आपलं डेस्टिनेशन असणार आजचं. तर टेम्पल ते इकडेच आहे, ते बोर्ड दिसतंय. तर तिकडे तर आपण जाऊया आतमध्ये. हे तुम्हाला ब्ल्यू कलरचा बोर्ड लागेल. हे ब्ल्यू कलरचा बोर्डच्या इथून हा जो रोड गेला, हा रोड पकडूनच तुम्हाला जायचं आहे. तर आतमध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत. तर मित्रांनो, त्या रोडने तुम्ही सरळ आलात ना, तुम्हाला असा व्ह्यू भेटेल इकडे. मी माझी स्कूटी तिकडे लावलेली आहे. मी स्कूटीने आलो कारण मी राहतो गोरेगावला, जवळच राहतो. तर हा रोड सरळ पकडायचा तुम्हाला. जसं मी तिकडून बोललो, सरळ हा रोड पकडायचा. हा रोड पकडल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण निसर्गरम्य वातावरण इकडे बघायला भेटेल. हे बघा, आजूबाजूला झाडं वगैरे आहेत. त्या साईडला पण पूर्ण शेती वगैरे होते त्या साईडला. परत तिकडे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं वगैरे पण आहेत तिकडे. मधून एक रोड गेलाय. त्याच्या समोर एकदम छोटंसं मंदिर तुम्हाला दिसतंय. पत्र्याचं जे घर टाईप असं दिसतंय ना, तेच एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, हेच ते सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही आवाज ऐका. इथे एक छोटीशी तुळस आहे. आपण जाऊया आतमध्ये ह्या मंदिरामध्ये. आणि ते सुंदरच नंदीदेवाची मूर्ती आहे. आणि आतमध्ये हे मंदिर आहे. ते समोरच बाहेरच लिहिलं आहे श्री गणेशाय नमः, नारद उच्चाव, असे ह्या लोकांनी मंत्र लिहिलेला आहे. आणि आतमध्ये हे मंदिर अशा प्रकारे दिसतं. इकडे एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, हनुमानाची मूर्ती. आणि एक छोटंसं मंदिर आहे आतमध्ये. परत इकडे ह्या लोकांनी एक फोटो लावलाय, श्री गजानन महाराज शेगावचा फोटो आहे आणि आपले श्री स्वामी समर्थ यांचा फोटो आहे इकडे. आणि इकडे एवढ्या सगळ्या मूर्त्या लावलेल्या आहेत. गणपतीची मूर्ती आहे, बाकी सगळ्या मूर्त्याच लावलेल्या आहेत इकडे. तर हे मंदिर आतमध्ये अशा प्रकारे छोटंसं मंदिर आहे, लोकांनी बनवलेलं आहे. हे मंदिर फेमस नाही आहे कारण ते पब्लिक जास्त येत नाही आहे, एक्सप्लोर नाही केलं गेलेलं आहे मंदिर. आणि या मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्गरम्य क्लायमेट आहे इकडे. ह्या मंदिराच्या पाठीमागेच पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. ह्या साईडला पण थोडं मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा, या मंदिराच्या पूर्ण पाठीमागे पूर्ण फॉरेस्ट एरिया आणि तिकडे हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या राईट साईडलाच बघा सुंदर प्रकारे शंकर पार्वती आणि नंदी याचे एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दिसायला पण एकदम सुंदर दिसतं. आणि बघा, या पाठीमागे पूर्ण फॉरेस्ट एरिया, शांतता एकदम. आणि इकडे एक मोठं झाड आहे, माहिती नाही झाड कुठलं आहे. इकडे ह्या साईडला बघू शकता पूर्ण फॉरेस्ट एरिया, इकडे पूर्ण जंगल एरिया आहे. आणि इकडे हे मंदिर आहे बाजूलाच, छोटंसं मंदिर. मित्रांनो, हे जे मंदिर आहे, हे मंदिर आहे शिव मंदिर, जे गोरेगाव ईस्ट मध्ये आतमध्ये आहे. तुम्हाला त्याचा प्रॉपर ऍड्रेस मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ह्या मंदिरापर्यंत तुम्हाला यायचं कसं ते तुम्हाला सांगतो. ते मी तुम्हाला सांगितलं नाही, कारण मी ऍक्च्युली आलो सिटीवर. मी राहतो गोरेगाव मध्ये, सिटीवर आलो तर मला जवळ पडलं सिटीवरून. तर एक एकदम छोटंसं मंदिर आहे. आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. तर तुम्हाला यायचं कसं आहे, गोरेगाव ईस्टला उतरलात ना, तिकडून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटेल किंवा बस पण भेटेल. तर तुम्ही गोरेगाव आरे कॉलनीमध्ये एंटर करणार ना, तो पहिलाच स्टॉप आहे. त्या स्टॉपला उतरायचं आहे. तिथून राईटला एक रोड जाईल, तो रोड पकडत पकडत स्कूटीने आलो तर तुम्हाला दाखवतो. तो रोड पकडत पकडत यायचं आहे. आणि परत तिथून आतली त्याला तर एक लेफ्ट रोड जातो, त्या रोडने तुम्हाला यायचं. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल, प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि अशाच एका नवीन टेम्पलच्या व्हिडिओमध्ये किंवा हिडन प्लेसच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.